तेरणा काठची 6 गावं पुन्हा निलंग्याला जोडणार, आमदार अभिमन्यू पवारांची मोठी घोषणा। औसा मतदारसंघातील तेरणा नदीच्या अलीकडे असलेल्या 6 गावांच्या वर्षानुवर्षाच्या संघर्षाला अखेर यश आलं आहे। ही गावं पुन्हा निलंगा पोलीस ठाणे आणि तहसील कार्यालयाशी जोडली जातील असा ठाम शब्द आमदार अभिमन्यू पवार यांनी दिलाय। जनता एक्सप्रेसनं या प्रश्नावर सातत्यानं आवाज उठवल्यानंतर आणि नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घेतल्यावर प्रशासकीय हालचालींना वेग आला असून आमदारांनी 6 महिन्याच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं आहे। गेल्या अनेक वर्षापासून औसा मतदारसंघातील धानोरा, जेवरी, माळेगाव, सिंगनाळ, बामणी आणि सांगवी या 6 गावांचा सिरसी पोलीस ठाणे आणि अप्पर तहसील कार्यालयाला जोडण्यास तीव्र विरोध होता। भौगोलिक सुलभतेसाठी ही गावं निलंगा हद्दीत असणं सोयीचे असल्यानं येथील नागरिकांनी अनेक वेळा रास्ता रोको, उपोषणे आणि आंदोलनं केली होती। या निर्णयाविरोधात कर्मयोगी डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर कृती समितीचे अध्यक्ष संभाजी तारे यांच्या व सदस्यांच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती। नागरिकांच्या भावना आणि प्रशासकीय सोयी लक्षात घेता आमदार अभिमन्यू पवार यांनी या प्रकरणी सातत्यानं पाठपुरावा केला होता। अखेर न्यायालयाचा कल आणि जनतेचा रोष पाहता आमदारांनी हा शब्द दिलाय। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमची गावं निलंग्याला जोडली जात नाही तोवर मतदान करणार नाही, अशी आक्रमक भूमिका या 6 गावांनी घेतली होती। या पवित्र्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती। याची तातडीनं दखल घेत आमदार अभिमन्यू पवार यांनी समाज माध्यमांद्वारे जाहीर आवाहन केलंय। येत्या 6 महिन्याच्या आत ही 6 गावं अधिकृतपणे निलंगा हद्दीला जोडले जातील। आमदारांच्या या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलंय। नदीच्या अलीकडील सांगवी असेल, जेवरी असेल, बामणी, धानोरा आणि माळेगाव आणि शिंगनाळ ही 6 गावाच्या जनतेची अतिशय तीव्र भावना आहेत। त्यांना कासारशिशी हा तालुका नको आहे। त्यांची पूर्ण मागणी लक्षात घेता या जनतेच्या इच्छा आकांक्षानुसार पूर्ववत ही गावं ठेवली जातील। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.